तुम्हाला जी माहिती मिळाली ती बरोबरच आहे. 6 जुलै सोमवार 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आम्ही आळेपाटा चौकामध्ये आंदोलन केलं. आता आंदोलन करणं हे कुणालाही विनाकारण हौस नसते, परंतु ज्या वेळेस सर्वसामान्य जनतेची फसवणूकच एक प्रकारे म्हणावी लागेल किंवा शेतकऱ्यांच्या बाबत चाललेलं जो जगाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे, फक्त म्हटलं जातं जगाचा पोशिंदा, पण त्या जगाच्या पोशिंद्याचा जीव घ्यायचं काम चाललेलं आहे सरकारचं. सध्याच्या स्थितीत तुम्ही पाहाल तर अवकाळी परिस्थिती, आधी दुष्काळी, मग पडला तर अवकाळी, म्हणजे काय म्हणतात त्याला, आसमानी संकट पण आहे आणि सरकारचा असा अनावस्था का ज्याला आपण सुलतानी संकट म्हणू. अशा दोन्ही प्रकारे पिचलेला शेतकरी. परिस्थिती इतकी वाईट आहे पहा. आता तुकाराम मुंडेंसारखे सक्षम अधिकारी आले तर 65 लाख लिटरचा दुधाचा पुरवठा 15 लाखावा आला. म्हणजे काय चाललंय हे आपल्याला कळतंय. मग इतके वर्ष का दिसलं नाहीये सगळं. असे 140 सक्षम अधिकारी आले तरी देश चांगला होईल आणि आरोग्य सुधारेल. तर सांगण्याचा हेतू असा आहे, शेतकऱ्याला हमी भाव नाही. कोणत्याही मालाबाबत पाहाल तर शेतकरी इतका अडचण येते, काहींकडे पुन्हा बी बियाणं घेणं मुश्किल झालंय, खतं मिळत नाहीत. युरिया सारख्या खतासाठी, काही महत्वाच्या खतांसाठी शेतकरी मित्रमंडळींना फोन करतात, नारंगावला मिळेल का, जुन्नरला आहे का, ओतोळमध्ये पहा भेटतात का कोणी. एवढी वाईट अवस्था असताना सरकार काय करते. त्यानंतर तुम्हाला सांगतो, 5-5 धरणं आपल्या उशाला, पाणी साठा संपत आला. सुदैवाने वरून राजाची कृपा झाली, आपण टिकलोय. परंतु या सगळ्यामध्ये मध्येच पेपर फुटतायत. आता हे स्मार्ट मीटर आलेत, अव्वाच्या सव्वा बिल येत आहेत. ते जोडूच नका आणि जे जोडलेत ते काढून न्या. आमचे साध्या सोप्या मागण्या आहेत. फक्त आंदोलनाने विषय जरी संपत नसला तरी आम्ही ज्या पक्षात काम करतो ती शिवसेना सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी बनलेली. बाळासाहेबांनी सदैव सांगितले 20% राजकारण आणि 80% समाजकारण. परंतु वस्तुस्थिती अशी का कधी कधी कोड पडतं, सरकारने चांगलं काम केलं तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार नाही. आणि आंदोलन जे करतोय ते आम्ही शांततेच्या मार्गाने का करतोय. प्रत्येकाला अनेक व्याप आहे, शेतकरी अडचणीत आहे, इथं जे उद्योजक व्यापारी आहेत ते देखील अडचणीत आहे. कारण ज्यावेळेस शेतकऱ्याचा पैसा येतो ना तर हे आजूबाजूचे सगळे व्यवसाय, सगळ्यांचे व्यवसाय चांगले चालतात. सांगण्याचा हेतूच असा आहे की ही सगळी नाळ जी आहे ती शेतकऱ्याशी बांधलेली आहे. ही अर्थव्यवस्था कृषी प्रधान आहे. मग या सगळ्यामध्ये काय होतंय, त्यांच्याकडे जर डोळे दाखवते, कांद्याला हमी भाव नाही, बाकी शेतीमालाला हमी भाव नाही, बरं पाहू करू ह्या चालढकल भूमिकेत फक्त निवडणुका येईपर्यंत जायचंय का. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही आंदोलन घेत असतो तर आम्हाला लोक बोलले असती, आता निवडणुका आल्या. पण वस्तुस्थिती अशी आहे, आम्ही मध्यंतरी पण तहसीलला निवेदन दिलं, शेतकऱ्यांना कांद्याला हमी भाव मिळावा. त्याच्यावर आम्ही आमचे तालुका प्रमुख भास्कर शेठ गाडगे, दिलीप दादा बामणे, आमचे जिल्हा प्रमुख सुरेशजी बोर यांच्या सोबत आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा घेतला. कालांतरात 8-15 दिवसात नगण्य प्रमाणातच भाववाढ झाली. शेतकऱ्यासाठी कमीत कमी कांदा 20 रुपये जाणं गरजेचं आहे. आता अनेक बाजू मांडायच्या म्हटलं तर या आंदोलनाला आम्ही शांततेने का घेतोय तर इथल्या आमच्या व्यावसायिक बांधवांना त्रास होऊ नये आणि रास्ता रोको करून कोणाला त्रास देऊन न्याय मिळतो असं नाही. तर ज्यावेळेस शिवसेना आक्रमक होते न्याय मिळतो. त्याच्यामुळे ही सुरुवात आहे. 100% जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी फोडाफोडीची गरज पडली त्यांना, त्याही नंतर आम्ही जे शांततेत चाललोय. कारण आम्हाला माहितीये ठाकरे हा ब्रँड आहे, शिवसेना संपत नाही आणि शिवसेनेचा जन्म जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडण्यासाठी आहे. सत्तासाठी झुकायचं असतं तर उद्धव साहेबांनी कधीच त्यांच्याशी नाळ जुळून घेतली असती. परंतु जो माणूस एका दिवसात सत्तेला लात मारून बाहेर पडतो, अनेक जण साहेबांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करतात. पहिलं आपलं गाव सांभाळायला शिका, म्हणजे राज्य सांभाळणं किती अवघड कळेल. त्याच्यामुळे कसं असतं, कोणी कोणावर टीका करावी आणि कितपत उंची असावी ज्याचा त्याचा भाव. एवढं सगळं असताना आम्हाला आदेश आहेत पक्षाचे की जनतेच्या हितासाठी खाली उतरा. त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं नाही संघटना बांधत राहा, वेळोवेळी अन्याय विरुद्ध बोला, वेळोवेळी अन्यायाच्या विरुद्ध आंदोलन काढा, मोर्चे काढा, संघटना आपोआप बनते. पहा, ज्या वेळेस गोरगरिबासाठी तुम्ही धावता ना त्यावेळेस तुमच्या मागे ती जनता येते. फक्त सत्ता आणि खुर्चीच महत्वाची असते तर आतापर्यंत साहेबांनी ऍडजस्टमेंट केले असते तर एवढी गरजच झाली नसती. मानी स्वभावाचे आहेत, झुकत नाहीत, टीका करणारे करतायत. परंतु मी आपल्या मार्फत एकच सांगेल, 6 जुलैला एक भव्य आंदोलन शेतकऱ्यांसाठी होते. याच्या आधीच्या काही आंदोलनामध्ये आम्ही पाहिलं की ज्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं जातं, मग भले या पक्षाचा असू दुसऱ्या पक्षाचा असू, शेतकरी एकजूट होत नाही.
शेतकरी चौकात बसतात, इकडे तिकडे हॉटेलांमधून बघतात कसं चाललंय आंदोलन. तर मी माझ्या त्या शेतकरी बांधवांना विनम्र आवाहन करेल, ठीक आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहोत, म्हणून कदाचित तुम्हाला वाटतंय का आम्ही आमच्या प्रसिद्धीसाठी आंदोलन करतोय. तसं नाही. तर आम्ही पण शेतकऱ्याचीच मुलं आहोत. पक्षात कोण आहे, संघटनेत कोण आहे, शेतकरीचे. दिवसभर राजकारण करून पोट नाही भागत. शेती करावी लागते, उद्योग व्यवसाय करावे लागतात. आणि ही सध्याची आपत्ती पाहता या सरकारचे डोळे उघडण्यासाठी कुठेतरी जन आक्रोश करावाच लागतो. तर बाबा शेतकरी मंडळी ज्यावेळेस असे बाजूने बघतात त्याचं दुःख वाटतं. वेगवेगळे व्यवसायांचे असोसिएशन बनतात, त्यांची एकी बनते, पण माझ्या शेतकरी राजाची कधीच एकी होत नाही. आणि त्याच्यामुळे तर सगळ्यांचं फावलंय. आणि पुन्हा पुन्हा सरकारलाही नाव जरी आम्ही ठेवत असलो तरी माझ्या शेतकरी बांधवांना एकच सांगणे की या भले चिन्ह आमचं आहे, पक्षाचं नाव आमचं आहे, पण आम्ही भांडतोय शेतकरी राजासाठी. एकत्र या. ज्यावेळेस आपली एकजूट दिसेल त्यावेळेस न्याय मिळेल. 6 जुलैला सोमवार सकाळी 10चा टायमिंग आहे. तालुक्यातून भव्य प्रमाणात, अगदी भव्य दिव्य प्रमाणात शिवसैनिक इथं जमा होणार आहे. आपल्याला मीडियावाल्यांना पण विनंती आहे की आपण सगळ्यांनी इथं या, म्हणजे ज्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत आमचा जनाक्रोश, जनतेचा आवाज, जनतेच्या भावना नक्की पोहोचतील. या आंदोलनाला कुठल्या दुसऱ्या संघटनेचा किंवा राजकीय पक्षांनी तुम्हाला सपोर्ट दिलाय का? अजून तर असं कोणताही पाठबळ पाठिंबा कोणी दिलेला नाही. अनेक वेगवेगळ्या पक्षाचे मित्र आपण ज्यावेळेस असं बोलतो, आपले ग्रुप आहेत सोशल, की बाबा ते म्हणतात ठीक आहे तुमच्या पक्षाचा आहे तुम्ही आम्हालाही पटतंय, पण आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून करू. ठीक आहे, ज्याची त्याची विचारधारा असते, ते त्यांच्या पक्षाच्या नावाने करू किंवा प्रतिष्ठानच्या वतीने करू किंवा काही करू, पण शेतकऱ्यासाठी पळणं गरजेचं आहे, धावणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या सिम्बॉल खाली हे उद्याचं 6 जुलैचं मोठं आंदोलन घेतोय. तुम्ही जे आंदोलन करत आहात हे नेमकं रास्ता रोको करणार आहात की चौकामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करता? आम्ही कोणत्याही प्रकारे दाखवायला स्टंटबाजी असती तर रास्ता रोको केला असता, घंटानाद केला असता, गाडवा आणली असती, काय करायला अनेक प्रकार करता येतात. परंतु आमचं म्हणणं आहे की ही सुरुवात आहे. तर जर कधी प्रेमाने सगळं होत असेल, आम्ही जाणार चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालणार. त्यानंतर अनेक वक्ते जे शेतीशी निगडीत आहेत, काही प्रमुख वक्ते बोलतील, काही पक्षाचे पदाधिकारी बोलतील, आणि त्यानंतर तहसीलदार साहेब, कृषी विभागाचे अधिकारी आणि MSCBचे अधिकारी यांना पक्षाच्या वतीने निवेदन दिलं जाणार. त्याच्यामध्ये आम्ही महिना 15 दिवस त्यांचा पाठपुरावा पण घेणार. अन्यथा मग शिवसेना नेहमीच आक्रमक राहिलेली आहे. शिवसेना स्टाईलने ते पुढचे निर्णय पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून, जिल्हा प्रमुखांशी बोलून, संपर्क प्रमुखांशी बोलून आम्ही तालुक्याचे कार्यकारिणी नक्की निर्णय घेऊ. या ठिकाणी आनंदभाऊ रासकर आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख जुन्नर. या ठिकाणी यांनी आताच सांगितलं की शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, कुठेतरी नोकऱ्या सुद्धा नाहीत, वाढीव लाईट बिल आहे, त्याचबरोबर स्मार्ट मीटर आहे, असे अनेक प्रश्न घेऊन ते या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. आणि ते आंदोलन मात्र जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या ठिकाणी, म्हणजेच पुणे नाशिक हायवे व कल्याण नगर हायवेचा जो मध्य आहे त्या ठिकाणी ते आंदोलन करणार आहेत. परंतु त्यांनी मात्र सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपला पक्ष, आपली संघटना असेल ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांकरता आपण सर्वांनी एकत्र यावं. फक्त ते एक उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी असल्या कारणानं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या सिम्बॉल खाली फक्त आंदोलन करत आहोत, परंतु ते मात्र शेतकऱ्यांसाठी आहे असं या ठिकाणी आनंद भाऊंनी सांगितलेलं आहे. धन्यवाद.